सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 1ली गणित पाठ्यपुस्तक पान क्रमांक 30 आणि 31। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज कशी करायची, शून्याची बेरीज कशी करायची हे 2 प्रकार शिकलो होतो। आता आज आपण शाब्दिक उदाहरणे, बेरजेची आणि त्याचबरोबर बेरजेचा आणखीन एक दुसरा प्रकार असे 2 प्रकार आपण पान नंबर 30 आणि 31 वर शिकणार आहोत। चला तर मग पटापट गणिताचं पुस्तक उघडा, पान नंबर 30। व्हेरी गुड, पेन्सिल आहे हातामध्ये तुमच्या। आपल्याला वाचायचं आहे आणि सोडवायचं आहे बेरजेची शाब्दिक उदाहरणे। एक छोटीशी गोष्ट दिलेली असते आणि त्या गोष्टीतून गणित तयार झालेलं असतं आणि ते गणित आपण बेरजेच्या रूपातून सोडवायचं असतं। ठीक आहे, चला सुरुवात करूया। पहिलं गणित जे त्यांनी सोडवून दिलेलं आहे त्याचं मी वाचन करणार आहे, सगळ्यांनी बोट ठेवायचं। सलीलकडे 6 खडू आहेत। हमीदने त्याला अजून 3 खडू दिले, तर आता सलीलकडे एकूण किती खडू झाले? आता आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारच्या माहिती मिळाल्या, सलीलकडचे खडूंची संख्या आणि हमीदने दिलेल्या खडूंची संख्या, आणि हे दोन्ही मिळून एकूण किती खडू झाले असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। मग काय करायला लागेल रे? सलीलकडे अगोदर असलेले 6 खडू आणि त्याच्यामध्ये हमीदने दिलेले 3 खडू हे मिळवावे लागतील, हो की नाही? आणि त्याची एकूण बेरीज करावी लागेल। पहा, असा चौकोन आखायचा आणि इथे 6 काय आहेत? सलील जवळचे खडू। अधिकचं चिन्ह, बेरजेचं चिन्ह हे फार महत्वाचं आहे। हे चिन्ह केल्याशिवाय गणिताचा अर्थ लक्षात येत नाही। अजून 3 खडू दिलेत, मग अधिक 3 हमीदने दिलेले खडू। या 2 संख्यांची बेरीज केल्यावर जे उत्तर येतं ते आपल्याला इथं लिहायचं आहे आणि त्याची माहिती आहे एकूण खडू। ठीक आहे, 6 अधिक 3 उत्तर आलं आहे 9। चला तर मग या पद्धतीने आपण पुढचं गणित सोडवूया। पहा, दुसरं गणित आपण इथं वाचतोय, बोट ठेवा। केतनकडे 4 बदाम आणि नेहाकडे 4 बदाम आहेत, तर दोघांकडे मिळून किती बदाम होतील? मिळून म्हणजे बेरीज। केतनकडचे 4 बदाम आणि नेहाचे 4 बदाम यांची बेरीज करूया। पहा, इथे मांडणी तुम्हाला करून दिली आहे चौकोन आखून। 4 केतन जवळील बदाम अधिक 4 नेहा जवळील बदाम, इथे एकूण बदाम आपल्याला काढायचे। चला मग आपण बेरीज करूया। केतन जवळचे 4 बदाम, 4 रेषा मारूया। 1 2 3 आणि 4। आता नेहा जवळचे 4 बदाम, अजून 4 रेषा। 1 2 3 आणि 4। आता या दोन्हीची आपण काय करायची आहे? बेरीज करायची। चला बेरीज करूया, म्हणजे सगळे मिळून मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8। किती आले एकूण? 8। एकूण बदाम 8। लिहून टाका उत्तर। सोपं आहे की नाही? बरोबर। चला पुढे जाऊया। जोसेफकडे 7 फुले आहेत आणि एंजलकडे 2 फुले आहेत, तर दोघांकडे मिळून किती फुले? दोघांकडे मिळून म्हटलं की बेरीज। ठीक आहे, आता दोघांकडची मिळून आपल्याला फुलं काढायची आहेत। पुन्हा एकदा इथे चौकोन आखलेला आहे। आता इथे आपल्याला माहिती भरायची आहे। काय आपल्याला मिळालेलं आहे? जोसेफकडील फुले किती आहेत रे? जोसेफकडची फुलं 7। मग चला इथं 7 अंक लिहून टाका। जोसेफकडील फुले 7 लिहिली। आता इथं काय करायचंय? एकूण विचारले म्हणजे बेरीज। बेरजेचं चिन्ह अधिक हे विसरायचं नाही। एंजलकडील फुले, एंजलकडे किती फुलं आहेत? 2। मग चला लिहून टाकूया इथे 2 दिलं सगळ्यांनी। व्हेरी गुड। आता एकूण फुलं विचारलीत, मग चला जोसेफकडे किती फुलं? 7। 7 उभ्या रेषा मारूया। 1
2 3 4 5 6 आणि 7. आता एंजलकडे फुलं किती? 2. मग 2 रेषा मारूया. 1 आणि 2. आता हे सगळे मिळून आपल्याला मोजायचे. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला इथे लिहून टाकूया. एकूण 9 फुले. बरोबर? जमलं सगळ्यांना? खूप छान. आता पुढचं गणित बघूया. हे चला वाचूया आपण. जियाकडे 5 मणी आहेत आणि परमितकडे 3 मणी आहेत, तर दोघांकडे मिळून किती मणी आहेत? दोघांकडे मिळून. जियाकडचे आणि परमितकडचे मणी मोजायचे. चला माहिती भरूया चौकोनामध्ये. पहिली काय माहिती भरायची? जियाकडील मणी. जियाकडे किती मणी आहेत? 5. चला मग इथं संख्या लिहून टाका. 5. आता काय करायची? यांची आपल्याला बेरीज करायची. मग इथं अधिकचं चिन्ह द्या सगळ्यांनी. दिलं? व्हेरी गुड. परमितकडील मणी. परमितकडे किती मणी आहेत? 3. मग अधिक 3. आता या दोघांची काय करायची? बेरीज. चला मग आता 5 मणी, 5 उभ्या रेषा. 1 2 3 4 5. परमितकडचे 3 मणी, 3 रेषा. 1 2 3. या सगळ्याची मिळून बेरीज करायची. मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती मणी झाले? 5 अधिक 3 8. चला इथं उत्तर लिहून टाका. 8. जमलं सगळ्यांना? व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. पान नंबर 31 वर. काय सांगितलंय रे? मधल्या गोलातील संख्ये एवढे उत्तर येणाऱ्या पाकळ्या रंगव. मधला गोल. मधल्या गोलामध्ये किती आहे? 8. ओके. आता 8 हे उत्तर येणार. याच्यातली कोणती उदाहरणं आहेत? तेवढ्याच पाकळ्या आपल्याला रंगवायच्या आहेत. जसं की इथं 8 आहे. मग इथं काय दिलंय? ही एक पाकळी रंगवून दाखवली. 6 अधिक 2. आता मी तुम्हाला बेरीज करायची वेगळी पद्धत शिकवणार आहे. पटकन बेरीज करता येईल अशी. आता इथे शिकवतो. 6 अधिक 2. 6 मध्ये आपल्याला किती मिळवायचे? 2. मग 2 मिळवायचे आहेत ना. मग इथं आपण 2च रेषा मारायच्या. 1 2 आणि 6च्या पुढे मोजायचं. 6च्या पुढे मोजूया. 7 8. आलं उत्तर 8. म्हणून ही पाकळी रंगवली. आता आपण हे गणित बघूया. 2 अधिक 4. 2 मध्ये किती मिळवायचे? 4. मग 4च रेषा मारूया. 1 2 3 4. ठीक आहे. 2च्या पुढे या 4 रेषा मोजायच्या. 2च्या पुढे 2 धरायचं नाही. हे पटकन बेरीज करायची पद्धत मी तुम्हाला शिकवते बरं का. 2च्या पुढे मोजूया. 3 4 5 6. या गणिताचं उत्तर किती आलं? 6. मग ही पाकळी रंगवायची का आपण? नाही. का? उत्तर किती हवंय आपल्याला? 8. ठीक आहे. म्हणजे ही पाकळी रंगवायची नाही. पुढची पाकळी बघूया. 5 अधिक 3. 5 मध्ये किती मिळवायचे? 3. 3 रेषा मारूया. 1 2 3 आणि 5च्या पुढे मोजूया. 6 7 8. आला 8 उत्तर. म्हणजे आपल्याला ही पाकळी रंगवली पाहिजे. मग तुम्ही एक तेलकट खडू घ्यायचा आणि त्याने ही पाकळी रंगवायची आहे. ही रंगवायची नाही. ठीक आहे. पुढे 4 अधिक 4. सोप्या पद्धतीची बेरीज करूया. 4 मध्ये 4 मिळवायचे. 4 उभ्या रेषा मारूया. 1 2 3 4 आणि या 4च्या पुढे या 4 रेषा मोजूया. 5 6 7 8. उत्तर 8 आलेलं आहे. म्हणजे ही सुद्धा पाकळी आपल्याला रंगवायची आहे. आता पुढे
3 अधिक 4. 3 मध्ये किती मिळवायचे? 4. 4 उभ्या रेषा मारूया. 1 2 3 आणि 4. 3च्या पुढे मोजायचं. 3च्या पुढे 4 5 6 7. 7 उत्तर आलंय. 8 आलंय का? नाही. म्हणजे ही पाकळी रंगवायची नाही. समजलं? याच पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे. प्रत्येक गणित करून पाहायचं. ज्याचं उत्तर 9 येईल अशीच पाकळी रंगवायची. आता याच्यामधलं मी एकच कोणती तरी पाकळी तुम्हाला सोडवून दाखवते. बाकीच्या पाकळ्या तुम्ही सोडवायच्या. 5 अधिक 4. 5 मध्ये 4 मिळवायचे. चला 4 उभ्या रेषा मारूया. 1 2 3 4. आणि या 5च्या पुढे मोजूया. 6 7 8 9. आलं की 9 उत्तर. म्हणजे आपल्याला ही पाकळी रंगवायची आहे. याच पद्धतीनं पुढील बेरीज करा आणि जी पाकळी ज्याचं उत्तर 9 येईल अशी पाकळी तुम्ही काय करायची? रंगवायची आहे. समजलं? पुढे जाऊया. फुलपाखरावरील संख्यांची बेरीज करून ते योग्य फुलाला जोड. छान आहे ना? 7 अधिक 2. बघा 7च्या पुढे आपण 2 रेषा मोजूया. 8 9 म्हणून इथे जोडलेली आहे. ठीक आहे. आता आपण हे गणित सोडवूया. 4 अधिक 3. 4 मध्ये 3 मिळवायचे. मग 3 उभ्या रेषा. 1 2 3. 4च्या पुढे मोजूया. 5 6 7. याचं उत्तर किती आलं? 7. मग आता 7 कुठे आहेत? असं इथं उत्तर लिहायचं नाहीये. मी तुम्हाला शिकवण्यासाठी लिहिलंय. मग 7 कुठे आहे? या फुलावर आहे. मग या फुलपाखराची आणि या फुलाची जोडी लावून टाकायची. समजलं? सोपं आहे? आता पुढे 5 अधिक 1. 5च्या पुढे आपल्याला एकच घर मोजायचंय. 5च्या पुढे एक घर मोजलं. उत्तर किती आलं? 5 आणि 1 6. 6 उत्तर आलं या गणिताचं. मग कुठे 6चं फूल? इथे. मग चला या फुलाची आणि या फुलपाखराची आपण जोडी लावून टाकूया. सुंदर. पुढे 6 अधिक 2. 6 मध्ये 2 मिळवायचे. 1 2. 6च्या पुढे 2 घरं मोजूया. 7 8. उत्तर किती आलं? 8. मग 8चं फूल कुठे आहे रे? 9 7 8. 8 इथे आहे. मग चला या फुलाची आणि या फुलपाखराची जोडी लावून टाकूया. सोपं. पुढे 3 अधिक 2. 3 मध्ये 2 मिळवायचे. मग हे गणित आणि हे गणित तुम्ही सोडवा. ओके विद्यार्थी मित्रांनो, सोडवाल ना सगळेजण तुम्ही? का सोडवून देऊ? ठीक आहे, चला सोडवूया. काय गणित आहे? 3 अधिक 2. 3च्या पुढे 2 घरं मोजायची. 1 2. 3च्या पुढे 4 5. कुठे 5चं फूल? इथे. चला जोडून टाकूया आपण 5ला हे फूल या फुलपाखरूला पण जोडूया. व्हेरी गुड. थोडस माझं या फुलपाखरूला चिकटलंय, आपण काढूया आणि पुन्हा चिटकवूया. चला पहा, 5चे फूल या फुलपाखराला जोडूया. जोडलं. व्हेरी गुड. शेवटचं गणित आहे 7 अधिक 0. अरे च्या, 0 म्हणजे काहीच नाही. 7 मध्ये काहीच मिळवायचे नाहीये. म्हणजे 7 जसेच्या तसे राहणार. म्हणजे याचं उत्तर येणार 7च. कुठे 7चं फूल? हे फूल तर आपण इथे जोडलंय. अजून कुठे? बघा 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 बघा, इथे सापडलं. मग चला हे फूल आपण या आपल्या फुलपाखराला जोडूया. व्हेरी गुड. समजलं? सोपी की नाही बेरीज? घाबरायचं का रे? नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, शिकवलेलं आवडलं असेल तर आपला इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा.
शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट्स देखील द्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद.